पोरगी 10वीला होती आणि पोरीला पोलीस भरतीमध्ये इंटरेस्ट होता. मग पोरीला पोलीस भरतीमध्ये इंटरेस्ट असल्यावर शिक्षकांना सांगितलं की आपण काय करू, एखाद्या पोलीस भरतीच्या अकॅडमीची पाहणी करायला जाऊ. आणि मग एक गाडी घेतली. तो शिक्षक इंग्रजी विषय शिकवायचा. आता तो इंग्रजी शिकवत असताना त्या दलिंदराचं काही काम नव्हतं, पण त्यानं ट्रिप केली. बढियापैकी पोलीस भरतीचा जो क्लास होता त्या क्लासची पाहणी केली, त्या अकॅडमीची पाहणी केली आणि तो परत आला. परत आल्यावर एक पोरगी 10वीची त्या ठिकाणी येऊ शकली नाही. येऊ शकली नसल्यामुळं हा घरी गेला. घरी याचे तिच्या मायबापासोबत चांगले संबंध होते आणि हा त्या पोरीला म्हणला की तुमच्या मुलीला पोलीस भरतीमध्ये इंटरेस्ट आहे. ती त्यावेळेस येऊ शकली नाही. ते काम करतो, हिला मी काय करतो, आणखी 4-5 मुली राहिल्यात, मी हिला अकॅडमी दाखवून आणतो. आणि मग त्या शिक्षकानं तिला गाडीत टाकलं. तिच्यासोबत एकही मुलगी नव्हती. तेव्हा मुलीचं काम होतं प्रत्युत्तर देणं. पण आपल्या इथं काय होतं माहिती आहे का, साप गेल्यावर आपण काठ्या आणतो आणि मग आपला कार्यक्रम बिघडतो. आपल्या हातात फक्त कात लागते. तर मग ही मुलगी सोबत बसली. सोबत बसल्यावर त्यानं गुंगीचं औषध बॉटलमध्ये मिळवलं, तिला पाजलं, तिला मागल्या सीटवर बसवलं आणि नाही तो कृत्य करायचा ते तिनं करून टाकला. करताना महत्त्वाची गोष्ट त्यानं व्हिडिओ केला. पोरगी जागी झाली. जागी झाल्यावर पुढं तो ज्या शिक्षकाला आपण गुरुसमान मानतो, आईवडिलाप्रमाणे मानतो, तो नराधम पुढं दिसलाय आणि पुढं दिसलेलं पाहून पोरगी आरडणार. तेव्हा यानं तिचं तोंड दाबलं आणि त्यानंतर यानं तिला व्हिडिओ दाखवला की जर इथून पुढं तो काय असं केलं तर मी हे लोकांना सांगेल. मरणाच्या भीतीपेक्षा लोक इज्जतीला भेटतात. हा मग त्या व्हिडिओमुळं यानं सतत जेव्हा याची इच्छा होईल त्या लेकराला बोलवायचं आणि तिच्यावर बलात्कार करायचा. याच्यात ती प्रेग्नेंट राहिली. 2 महिन्याची गर्भधारणा केली. त्यानंतर नांदेडमधल्या कुठल्या तरी प्रायव्हेट दवाखान्यात गेला. तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. पण आईला तिच्या शरीरात झालेला बदल लक्षात आला आणि आईनं तिची कसून चौकशी केल्यावर तिनं सांगितलेला प्रकार आपल्या माईला सांगितला. बापाला ही घटना कळाली, माईला घटना कळाली. दोघांचं पायाखालची जमिनीत निसटून गेली. काय करावं प्रश्न पडला. पण ज्या शिक्षकाला आपण घरात मानत होतो, ज्याचा मान सन्मान करत होतो, है ना, आपल्या लेकरासोबत मायबाप देखील शिक्षकाच्या पाया पडतात, तो शिक्षक असा निघतो, ह्यावर मात्र त्यांचा विश्वास बसत नव्हता. आणि मग जवळपास 4-5 महिने ओलांडून गेले आणि मग त्यानंतर यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. सांगितलेली घटना कळाली. सांगितलेली घटना कळाल्याच्या नंतर शहर बंद झालं आणि मग एकदा बलात्कार झाला, कोणीतरी मारून टाकलं, नंतर तुम्ही कॅन्डल मार्च काढला, नंतर किती बोंबलले, काही फायदा नाही. मी मायबापांना प्रत्येक भाषणात एक बोंबलत असतो की संध्याकाळी 8 ते 10 मध्ये माईनं बापानं आपल्या लेकरांसोबत जेवण करून समाजात काय घडतंय, तुम्हाला काही अडचणी आहे का, तू ट्युशनला चालली, क्लासला चालली, कोणी तुला टॉर्चर करायला का, कोणी बोलायला का, कोणी त्रास द्यायला का, एखादा शिक्षक जाणून बुजून तुला एकांतात बोलवायला का, बॅड टच गुड टच तुला माहीत आहे का, ह्या गोष्टी सध्याच्या काळात विचारणं गरजेचं आहे. कारण ह्या 12च्या अवलादी कोण कधी कशा जन्मात समाजात जन्माला येतील आणि त्याची नीतिमत्ता कशी असेल सांगताच येत नाही. अरे आपलं लहान लेकरू बाजूच्या घरामध्ये खेळायला पाठवण्याचा देखील 1 लाख वेळा विचार करावा लागेल आहे. कारण सध्या कलियुग चालू आहे. कोणाची नीतिमत्ता तुम्ही विचार करू शकत नाही. हे पॉर्न स्टार, 2 GB डाटा, त्याच्यातून पाहिलेले व्हिडिओ, त्या व्हिडिओतून यांच्या मनामध्ये